नमस्कार, मी ओमकार. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. राज्यभरात चर्चा असलेल्या आणि मी याआधी म्हटलो तसं की जर महाराष्ट्र हे भूकंप प्रवण क्षेत्र असेल तर भूकंप कुठे झालाय? या बारामतीत. त्या बारामतीत मी आता उभा आहे आणि जवळपास 1 महिन्याचा सगळा ड्रामा झाल्यानंतर यासोबतच बारामतीमध्ये काका पुतण्याची आता जी फाईट आहे, या सगळ्या फाईटमध्ये गणित कुठपर्यंत आलीत यापेक्षा सुद्धा आज मतदान झालंय. म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यावेळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आली आणि 62% बारामतीत मतदान झालंय. या मतदानाचा इफेक्ट नक्की काय होईल, बारामतीचा दादा कोण असेल, या सगळ्यावरती बोलायचंय. बारामतीचा एक्झिट पोल काय सांगतोय त्यासाठी तुमच्यापर्यंत आलोय. आणि माझ्यासोबत कोण आहेत तर माझ्यासोबत बारामतीतले सगळे प्रतिष्ठित पत्रकार आहेत, सगळे ज्येष्ठ, जे आपल्याला नक्की सांगणार आहेत की बारामतीचा दादा कोण असेल. याआधी आपण बारामतीचा दादा कोण इथपर्यंत चर्चा करत होतो, पण आता अर्थात मतदान झाले, मतपेट्या बंद झाल्यात आणि फायनल एक्झिट पोल काय असेल हे सांगायला सगळे जमलेत. माझ्यासोबत सहकारी वसंत मोरे सुद्धा आहेत, माझे इंडिया टुडेचे. आपण समजून घ्यायचं आहे की बारामतीत एक्झॅक्टली काय सुरू आहे. मला सगळ्यात पहिले काउंटिंगपासून सुरू करायचं आहे, कारण आता 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्या सगळ्यांकडे 62% आहे, साधारण 62.31 आहे. साधारण मागच्या वेळी 69% होतं, त्यामुळे यावेळी पण 70% मतदान होईल असं एक एक्सपेक्टेड आहे. समजा असं आपण धरलं की हेच मतदान होईल, म्हणजे मागच्या वेळी एवढाच टक्का जर आत्ता मेंटेन राहिला तर त्याचे राजकीय परिणाम काय म्हणायचे? राजकीय परिणाम आता अजितदादा आणि युगेंद्र पवार या दोघांच्या राजकीय कार्यपद्धतीवर डिपेंड राहील. बारामतीचा विकास हा पुढं कंटिन्यू राहिला पाहिजे असं अनेक मतदारांना वाटतं आणि काही मतदारांना असं वाटतं की आता ही संधी आपण नवीन दादाला देऊयात, युगेंद्र दादाला देऊयात. त्यासाठी आता ग्रामीण भागातनं युगेंद्र दादांच्या संदर्भामध्ये मतदारांचा कौल जरा बऱ्यापैकी चांगला दिसून आला, तर शहरी भागामध्ये अजितदादांसाठी मतदारांचा कौल खूप चांगल्या पद्धतीनं दिसून आलेला आहे. तर आता नक्की मतदारांनी किती मतदान केलं आणि त्याचा कौल कुठल्या पद्धतीनं कोणत्या बाजूने लागेल हे आता 23 तारखेलाच कळेल. 23 तारखेलाच काय. तुम्हाला मला विचारायचं आहे, यावेळी बारामतीच्या ह्याच्यामध्ये एक वेगळा मुद्दा मला काय दिसला जाणवला प्राकर्षाने, तो म्हणजे दादांचं महिलांप्रती होणारं ब्रँडिंग. मी परवा सुद्धा सांगता सभेला गेलो होतो, तिथे बॅनर लागलेले होते आणि त्या बॅनरवरती बाकी कोणीच नव्हतं, फक्त अजित पवारांचा फोटो होता. मुख्यमंत्री तिथे कोणी नव्हते किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कोणाचंच नव्हतं. आणि ठळक अक्षरात असं लिहिलं होतं की दर महिन्याला 1500 रुपये मिळाले. आत्ताचं मेल फिमेल इथे जे काही वोटिंग झालेलं आहे ते पाहता नक्की काय तुम्हाला वाटतं की कशा पद्धतीने बारामतीतल्या महिलांचा कल कोणाच्या बाजूने असेल? महिलांचा कल म्हणजे आपण जर अजित पवारांच्या जेवढ्या जनसामान्य रॅली जर तुम्ही पाहिल्या असतील तर जनसामान्य रॅलीमध्ये अजित पवारांचाच फक्त फोटो त्या ठिकाणी होता. त्यामुळं ही योजना अजित पवारांनीच आणली असा ग्रह महिलांचा बारामतीत तरी झालेला आहे, म्हणजे बारामती तालुक्यात. त्यामुळं महिलांनी भरभरून मतं तर अजितदादांना दिलीच असतील, आता या दिली असतील. बघा, मला आता आकडेवारी इलेक्शन कमिशनची, बरं ही आकडेवारी 5 वाजेपर्यंतची जी आहे त्याच्यामध्ये जवळपास 1,22,526 पुरुषांनी मतदान केलंय आणि 1,14,635. आता 1,14,000 आणि 1,22,000 यामध्ये काय फारसा मला फरक दिसत नाहीये, म्हणजे महिला आणि पुरुष वोटिंगमध्ये. तर मला तुम्हाला पण विचारायचं आहे की लाडकी बहीण इथे अजितदादांना एक्सेसिव्ह लीड देणार, फक्त तारणार, की नक्की काय होणार आहे? लाडकी बहीण योजना अजितदादांना तारणार बारामती. हो हो. एक महत्त्वाचं, आता आपण या सगळ्यावर बोलतोय म्हणून ॲट द एंड प्रश्न हाच आहे की बारामतीचा दादा कोण? 62%च्या वर आत्ताचं मतदान दिसतंय. मतदान साधारण वाढलं की असं म्हणतात की बदल अपेक्षित असतो. जर ते तेवढ्याच पर्सेंटला राहणार असेल मागच्या एवढ्या, तर मग अजितदादांची सीट सिक्युअर केली असं आत्ता म्हणता येईल का? नाही, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं तुम्ही म्हणताय ना की जेवढी टक्केवारी जास्त तेवढा उत्स्फूर्तपणा असतो. माझं उलटं मत आहे की जेवढी जास्त टक्केवारी इथं शहरात असेल तेवढं अजित पवारांना पाठबळ जास्त मिळणार आहे. त्याचं कारण असं की बारामती शहरामध्ये प्रभाव अजित पवारांचा आहे, त्यामुळे इथं जेवढं मताधिक्य अजित पवार घेतील तेवढं ते प्लसमध्ये राहणार आहेत. कारण ग्रामीण भागामध्ये शरद पवारांच्या विचाराचा प्रभाव आहे. या सगळ्याचा विचार केला तर अजित पवारांना बारामती शहरातून सगळ्यात जास्त मतदान मिळालं पाहिजे. आणि आत्ताची आकडेवारी 59 किती टक्के शहराची 59% 5 वाजेपर्यंतची होती. म्हणजे साधारणपणे शहराची टक्केवारी ही 80च्या आसपास असली पाहिजे. मग ती 80च्या आसपास असेल तर 80,000 मतदान थोडक्यात धरायचं. आणि ते 80,000 मतदानातला जास्तीत जास्त टक्का हा अजित पवारांना मिळणार आहे.
तर आणि ग्रामीण ग्रामीण भागातला हा टक्का जो ग्रामीण भागात विरोध आहे, म्हणजे शरद पवारचा प्रभाव आहे, त्याचा जर सगळं मुडीत काढायचं असेल तर ते शहरी भागात जास्त पडलं पाहिजे, मतदान पडलं पाहिजे. तोच प्रकार लोकसभेला पण होता. लोकसभेलाही शहरात कमी मतदान झालं, त्याचाही फटका काही प्रमाणात सुनेत्र पवारांना झाला. हो. पण मग आता बघा म्हणजे इथे बारामतीच्या भिगवण चौकाच्या जवळपास कॅनलच्या इथे आम्ही सगळे गप्पा मारतोय आणि मी जसं म्हटलं की एक एक्झिट पोलच्या दिशेने साधारण काय बारामतीमध्ये असेल. वसंत माझे सहकारी आहेत. बारामतीमध्ये मला एक गोष्ट कायम दिसली की शहर आणि ग्रामीण ह्या दोन जे वोटिंग पॅटर्न्स आहेत, हे वोटिंग पॅटर्न्स बारामतीमध्ये कोण निवडणार ही गोष्ट डिसाईड करणार आहे. जसं त्यांनी आता सांगितलं की जवळपास 80% मतदान होणं एक्सपेक्टेड आहे शहरामध्ये, तर ते दादांना लीड मिळवून देईल. आत्ताची साधारण आकडेवारी काय सांगते शहर आणि ग्रामीणची, आणि त्याचा कल कसा ॲनालिसिस करायचा? आत्ता जी आकडेवारी 5 वाजेपर्यंतची आहे ती 62.31% आहे. पण जरी आता 6 वाजेपर्यंतची आकडेवारी वाढली तरी ती एक 7-8% वाढू शकते. म्हणजे 69% गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत वाढू शकते, तेवढीच होऊ शकते. पण यावेळीचा गेल्या वर्षीच्या पॅटर्नमध्ये आणि या वर्षीच्या पॅटर्नमध्ये फरक एवढा आहे की जो उमेदवार होता तो गोपीचंद पडळकर जे आहे ते बारामतीसाठी नौके होते तिथं, आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एवढी फळी नव्हती जेवढी कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या विरोधात ताकद लावायला पाहिजे होती. मात्र आता वेगळं चित्र आहे. लोकसभेनंतर योगेंद्र पवार जे आहे ते प्रचंड ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळाले. विशेषतः त्यांनी ग्रामीण भाग फोकस केलेला होता आणि ग्रामीण भागामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची पाण्याच्या मुद्द्यावर किंवा इतर ज्या समस्या आहेत किंवा मलिदा गँग या मुद्द्यावरती त्यांनी फोकस केलेला होता आणि एक नेरेटिव्ह सेट केलेला होता की अजित पवारांबरोबरचे जे लोक सगळी होती ती भ्रष्टाचारी आहेत आणि गुलाबी गँग म्हणजे जे मलिदा गँग आहे गुलाबी गँग पण शब्द होता. गुलाबी गँग पण शब्द होता, पण मलिदा गँग अशा नावानं ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि त्यामुळे अजितदादांना ग्रामीण भागातल्या सभांमध्ये वारंवार सांगावं लागत होतं की माझ्या पदाधिकाऱ्यांवरचा राग जो आहे तो माझ्यावर काढू नका, अर्थात त्यांचा राग माझ्यावर काढू नका, मला त्याचा फटका बसतो, हे दादांना सांगावं लागलं. आणि त्यामुळं कुठंतरी ग्रामीण भागामध्ये आता एक वातावरण झालेलं होतं. कारण अजितदादांचा आपण प्रचार दौऱ्यांचा हा जर धडाका पाहिला तर ते स्वतः बारामती शहरात 7 वाजल्यापासून 10-11 वाजेपर्यंत ग्रामीणमध्ये फिरत होते, ग्रामीण भागातल्या लोकांना मतदारांना भेटत होते आणि त्यानंतर 11 नंतर ते राज्यभर जात होते, राज्यभर सभांचा धडाका लावलेला होता. पुन्हा ते बारामतीत मुक्कामी येऊन सकाळी पुन्हा प्रचार सभा करायचे आणि कुठेतरी याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे जाणवलेला आहे. ग्रामीण भागामध्ये अजितदादांच्या कार्यकर्ते लोकसभेला जेवढ्या ताकदीनं काम करत नव्हते तेवढ्या ताकदीनं विधानसभेला ते काम करताना पाहायला मिळाले होते. आणि शहरातलं जर पाहिलं तर शहरात विकासाच्या बाजूनं जो बारामती डेव्हलपमेंट केलेली आहे अजितदादांनी त्याच्या बाजूनं राहतील. म्हणजे ग्रामीण जसं सांगितलं सर्व पत्रकारांनी की ग्रामीणमधला जो मतदार आहे तो कोणाच्या बाजूनं झुकतो त्याच्यावर हा निकाल अवलंबून असेल. पण माझं मत आहे की मताधिक्य कमी असेल पण या मतदारसंघातून अजितदादा विन होते, रिटर्न करतील मतदारसंघ. ते मलिदा गँग फार निगेटिव्ह शब्द वाटतो, गुलाबी गँग इज बेटर. गुलाबी गँग आणि मलिदा गँग काय झालं आता पण तरी म्हणजे गुलाबी गँग थोडासा फुलं उमलल्यासारखं वाटतं. गुलाबी गँग म्हणजे दादांनी जो काही डिजिटल बॉक्स केलेला होता तो गुलाबी गँग म्हणजे त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी गुलाबी गँगचा फायदा झाला आणि मलिदा गँग मात्र दादांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे झाला. कारण लोकसभेपासून हा शब्द दोन्ही प्रचलित झालेला होता, लोकसभेनंतर गुलाबी गँग हा शब्द प्रचलित. बरं ठीक आहे, या शब्दांचं कोणी वाईट वाटून घेऊ नका व्हिडिओमध्ये, कारण हे इथल्या बोलीभाषेतले शब्द आहेत आणि इथे जसं वसंतने सांगितलं की प्रचलित झालेले इथल्या सर्वसामान्य माणसं बोलत असलेल्या गोष्टीत. बरं मला पुढे जायचं, जसं वसंतने सांगितलं की ग्रामीण शहर हा विषय, पण मला एक काय जाणवतं की बारामतीत लोकसभेने हे दाखवून दिलं की बारामतीत एक सायलेंट वोटर आहे, जो सायलेंट वोटर इथे टर्नआउट फायनलाइज करतो. म्हणजे लोक फार पुढे येऊन पटकन बोलत नाहीत किंवा लोक लगेच येऊन काही सांगत नाहीत किंवा त्यांचं मतं प्रदर्शित करत नाहीत, पण तो फॅक्टर इथल्या वोटिंग पॅटर्नमध्ये वारंवार दिसतो आणि सायलेंट वोटर ज्याच्या बाजूने जाईल त्याचं बारामतीचं सगळं पारडं जड होईल. काय नक्की तुमचं म्हणणं? वाबळेजी, आता बारामतीमध्ये बोलायचं म्हटलं तर कसं अजितदादांचं जे विकासात्मक काम आहेत आणि आत्ताचे नौखे जे उमेदवार आहेत युगेंद्रजी, आता या युगेंद्रजींचा कसं आहे आता नवीन भविष्याची वाटचाल म्हणून एक बारामतीत त्यांच्याकडे आहे कल, परंतु अजितदादांचा विकास आणि अजितदादांच्या मागे उभा टाकलेली आजवरची बारामती आणि बारामतीकर हा विकास पॅटर्नलाच जास्तीत जास्त थोडासा
जवळ येतं. विकासाचा पॅटर्न विकास पॅटर्नच हा चालू शकतो इथं, कारण की अजून युगेंद्रला भरपूर दिवस काम करायचं आहे. त्यांच्या कामाची चुणूक लोकांना पाहायची आहे आणि त्यांच्या कामातून एक भविष्याचा वेध म्हणून त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहू शकतो. पण मग मला सांगा, हे हाच मुद्दा आहे का सगळ्यामध्ये, की अजित पवार सुरुवातीपासून ब्रँडिंग हे ठेवत होते की तुम्ही त्यावेळी सुप्रिया सुळेंना, लोकसभेला तुम्ही सुप्रिया सुळेंना सांभाळून घेतलं आणि आता तुम्ही मला हे करायचं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र अजित पवारांना सुप्रिया सुळेंना जे 48,000 लीड होतं ते अजितदादांसाठी आव्हानात्मक होतं. ते लीड, कारण अजितदादांना विधानसभेला हे टार्गेट होतं की जे 48,000चं लीड जे आपल्या विरोधात गेलेलं आहे बारामती विधानसभा, ते कमी करण्याचं टार्गेट त्यांना होतं. ते टार्गेट त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, कारण काय झालं की जो सायलेंट वोटर तुम्ही म्हणता, तो सायलेंट वोटर जो आहे तो पहिले महिला आहेत, तर त्या महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीणच्या माध्यमातून त्या वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं पुरेपूर केलेला आहे. तसं ब्रँडिंग त्यांनी जोरदार केलेलं आहे. मात्र दुसरी गोष्ट बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये जो पाण्याचा मुद्दा आहे तो नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा होतो. तो वर्षानुवर्ष म्हणजे तो वर्षानुवर्ष होतो, पण तरी देखील यापूर्वीच्या निवडणुका झाल्या तरी तो कळीचा मुद्दा चर्चेत आला निवडणुकीत. मात्र तरी बारामतीकरांनी म्हणजे जिरायती भागाने सुद्धा पवार कुटुंबाची साथ अजिबात सोडलेली नाही. मात्र ही निवडणूक काय झालं, पवार कुटुंबातच संघर्ष निर्माण झाल्यामुळं आता लोकांना पर्याय सापडला. वास्तविक आता कसं असतं, घरामध्ये ज्यावेळेस एक जमीन असते, समजा 10 एकर जमीन आहे, तर 2 भावामध्ये ती विभागली जाणारच असा विषय, तो तिसऱ्याला मिळणार नाही. आता तसं बघायला गेलं तर 23 उमेदवार ह्या रिंगणात आहेत. मला वाटत नाही की ह्या 2 उमेदवाराव्यतिरिक्त तिसरा असा निर्णायक मतं कुणाला मिळतील. या एकाच कुटुंबामध्ये असल्यामुळे लोकांना पर्याय कुटुंबातच निर्माण झालेलं आहे. त्यामुळं कुटुंबातीलच म्हणजे तसं बघायला गेलं सध्याच्या स्थितीला अजित पवारांचं पारडं जड वाटतंय. मात्र तुम्ही मगाशी म्हणला तसं सायलेंट जो शांत आहे, बारामतीचा जो कल आहे तो शेवटपर्यंत निवडणूक निकालापर्यंत कुणाच्याही लक्षात येत नाही. मात्र अजित पवारांनी मात्र ही निवडणूक आपल्या हातून जाऊ नये, या निवडणुकीमध्ये आपल्याला तोटा होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली. वास्तविक आता 58 सभा राज्यातल्या करत असताना अजित पवारांचं लक्ष मात्र पूर्ण ह्या मतदारसंघामध्ये होतं. मला आठवतं की शेवटचे 4 ते 5 दिवस तर सकाळी ते 6 ते 11 इथे असायचे आणि नंतर फ्लाय व्हायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युगेंद्र पवार यांच्यासाठी स्वतः प्रतिभा काकी पवार ह्या रिंगणात उतरल्या, त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं ती जमेची बाजू ठरली. मात्र दुसरी गोष्ट म्हणजे युगेंद्र पवारांना शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं जो त्यांचा टेम्पो टिकवायला पाहिजे होता तो टिकवता आला नाही. कारण अजित पवारांनी जी ताकद लावली होती, जी लोकसभेला सुद्धा लावली होती, पण मात्र जे आतलं जे चित्र आहे त्यांना वर करणे व्यवस्थित वाटायचं, म्हणजे वरून ओके आणि आतून धोके अशी परिस्थिती होती. मात्र ती परिस्थिती वरून ओके आणि आतून धोके असं होऊ नये ही खबरदारी त्यांनी घेतलेली आहे. मात्र शरद पवारांची जी रणनीती आहे ती अजूनही कुणाच्या, कारण शेवटच्या क्षणी मात्र शरद पवारां एकदम जरा थोडंसं अप्रत्यक्षरित्या जरा थोडे शांत होते. त्यामुळं त्यांचं जे ते मौन आहे, राजकीय मौन आहे, ते नक्की काय त्यांच्या मनात चाललं होतं ते काय ते निवडणूक निकालानंतरच लक्षात येईल. पण सध्याच्या स्थितीला वाटतंय की अजित पवार निवडून येतील. मात्र जे जे लीड आहे ते लीड थोडं ते ऑब्व्हियस लीड कमी होणं तर ऑब्व्हियस आहे. म्हणजे मागच्या वेळी कुणीच नव्हतं, यावेळी घरातूनच उमेदवार होता. मला वसंतकडे परत जायचं. वसंत, आपण ग्रामीण शहर बोलत होतो आणि ते इतकं इम्पॅक्टफुल आहे ना, तुम्ही समजून घ्या. बारामतीमधला म्हणजे एक बागायत पट्टा, एक जिरायत पट्टा, 3 कारखाने, शहरातला इन्फ्रास्ट्रक्चर विकास, रस्ते, म्हणजे हे वरकरणी जरी दिसत असलं ना तरी मी सायलेंट वोटरचा उल्लेख केला. आणि याच्या पलीकडे जाऊन बारामतीमधले इंटरनल फॅक्टर्स आहेत, त्यातला एक महत्त्वाचा शहरी आणि ग्रामीण या 2 मधला फरक आहे. आणि मग तिथे जो वोटर डिवाइड झालेला आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना वाटतं इथे ॲग्रेरियन डिस्ट्रेस असेल किंवा पाण्याचे प्रश्न राहिले असतील, त्यांना शरद पवार अजूनही जवळचे वाटतात. यावेळी एक मुद्दा खूप महत्त्वाचा होता, तो म्हणजे डेव्हलपमेंट अगेन्स्ट सस्टेनेबल आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट. म्हणजे विकासाबद्दल अजित पवार आणि अजित पवारांची माणसं बोलतात, त्यावेळी युगेंद्र पवार असतील तर ते त्यावेळी शाश्वत विकासाबद्दल बोलत होते. ग्रामीण आणि शहराची आकडेवारी काय सांगते वसंत? ग्रामीण आणि शहराच्या आकडेवारीमध्ये आत्ता एक्झॅक्टली काय आहे आणि ती आपण डिकोड कशी करायची? खरं तर ग्रामीण आणि शहरीची आकडेवारी जी आहेत पाहिली तर 59% जे आहे ते शहरामध्ये मतदान झालेलं आहे 5 वाजेपर्यंत, आणि ग्रामीण भागामध्ये 69% मतदान झालेलं आहे. ग्रामीण भागात जास्त आलंय, जास्त झालेलं आहे. जर आपण शहराचा विचार केला तर शहरातलं मतदार जितका टक्का वाढेल तितका अजितदादांना फायदा होऊ शकतो. आणि ग्रामीण भागामध्ये जर 69% मतदान वाढलेलं असेल तर त्याचा अप्रत्यक्षपणे योगेंद्र पवारांना फायदा होईल असं मला वाटतं. त्याचं कारण असं की ग्रामीण भागात 6 वाजेपर्यंतची आकडेवारी आणखी वाढणार आहे. हां, त्यामुळे आणखी ग्रामीण भागात
तुम्ही आता जसं सांगितलं की शहर आणि ग्रामीण हा बारामती एक डिवाईड झालेला आहे आणि त्यामध्ये जे वेगळ्या समस्या आहेत, बारामती शहरात विकास झालेला आहे पण ग्रामीण भागामध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील किंवा शेतीच्या पाण्याच्या समस्या असतील त्या अजूनही तशाच आहेत आणि त्यामुळं शरद पवार हे ग्रामीण भागातल्या लोकांना जवळचे वाटतात. आणि अर्थात पदाधिकाऱ्यांवरची नाराजी, मी पुन्हा पुन्हा सांगेन की पदाधिकाऱ्यांवरच्या नाराजीचा फटका बसलेला होता लोकसभेला. भाषणातच बनावं लागला दादांना. हा, पण ते आता लोकसभेनंतर दादांनी ते पूर्णपणे कव्हर करायचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या जवळ सभांमध्ये देखील फिरकू दिलं नाही. तुमची तुम्ही कामं बघा, तुमच्यामुळे मला नाराजीचा फटका बसतोय असं दादांना सांगावं लागलेलं. पण बघा, साधारण 10% फरक आहे ना शहरी आणि ग्रामीण या दोन्हीमध्ये. 10% फरक आहे, 15% फरक आहे. मला त्याच्यावर जायचं आता. ग्रामीणमध्ये ऑलरेडी लोकसंख्या जास्त आहे, मतदार भरपूर आहे आणि 2,60,000 आणि इकडे 1,10,000 शहर. ग्रामीण भागात जास्त आहे पण शहरातल्या जे तुम्ही विकास बोलताय त्याच्या काळ्या बाजू पण आहेत. ते लोकसभेला उफळून बाहेर निघले होते. जे लोक समजतायत, आता जी लोक म्हणतायत की इलेक्शन सोपं नाही. हे 23 तारखेला अंडर करंट समजेल. कारण शहरात किती जरी काही केलं तर 70,000च्या वर वोटिंग होणार नाही होणार. म्हणजे आता ते म्हणत होते की 80%च्या पुढे वगैरे गेलं पाहिजे. शहरात सिटी 1,10,000 पैकी 70,000 वोटिंग शहरामध्ये होईल. 5,000 बाकीचे लोक मध्ये घातील. पण 65 मध्ये पण लीड किती इफेक्टिव्ह मिळते हे त्रासदायक विषय आहे. याचा कोण स्टडी अभ्यास करत नाही. थोडं 1 मिनिटात थोडंसं समजून सांगा. शहर ग्रामीण भागातली एक तर टक्केवारी जी आता आपण डिस्कस करत होती, दुसरं आकडेवारी जी फ्लक्च्युएटिंग राहील. पण मग याचा लिव्हरेज कोणाला, म्हणजे हे टर्नआउट कोणाच्या बाजूने होणार आहे? हे टर्नआउट बारामती शहरात जर 65% मतदान झालं तर 70,000 ते 65,000च्या वर वोटिंग होणार नाही. आणि एवढी पण योगेंद्र पवारची वाईट अवस्था नाही आहे. कारण इथं पण इफेक्टिव्ह विषय आहेत जी बारामती नगरपालिकेसमोरची. याचं वर्षानुवर्षे लोक त्याच्यामध्ये हे झालेले आहेत. इथं घरपट्टीचा इश्यू आहे, लोकांच्या जागेचा इश्यू आहे, इथल्या जे गाळेधारक आहे 100 वर्ष पूर्ण झाले त्याचा इश्यू आहे. असे भरपूर इफेक्ट आहेत की ते पुढे येऊन दिले नाहीत. त्यामुळे अंडर करंट बारामती शहरात पण आहे. इफेक्टिव्ह लीड इंटरेस्टिंग आहे. हे तुम्हाला जे तुम्ही दिसतंय ना हे सगळं 2020 नंतर केलेलं आहे. हे जे सगळं तुम्ही आपण जिथं बसलोय, तुम्ही म्हणताय विकास हे 2020 नंतर केलंय. हे जाणून बुजून केल्यासारखं आहे. ठीक आहे. एक महत्वाचं, बरं, एक माझं ऑब्झर्वेशन आहे बरं का आजचं. मी बघत होतो लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे सुप्रिया सुळे इथे कॅन्डिडेट होत्या, ते सुप्रिया सुळे जसं त्यांचं सकाळचं मतदान झालं, आय गेस ते शहरातच मतदान होतं, जसं मतदान झालं त्यानंतर त्या या पट्ट्यामध्ये असतील, इथून परत तिकडं दौंड इंदापूर असेल, भोरपर्यंत फिरत होत्या. आज सुप्रिया सुळेंनी मतदान केलं आणि माझ्या माहितीनुसार त्या या मतदारसंघात नव्हत्या. माझ्या माहितीनुसार आय गेस बरोबर नाही, त्या मतदारसंघात नव्हत्या माझ्या माहितीनुसार. मतदान केल्यानंतर, म्हणजे आपण मतदान केल्यानंतर आपल्या कॅन्डिडेटसाठी जी वेगवेगळी यंत्रणा राबवायची असते, बूथवरती लोक असतात, त्यांना जाऊन भेटणं, जे अजित पवार एका साईडला करत होते बऱ्यापैकी, की त्यांना काही ठिकाणी फॉलो केलं अजितदादांना, ते करत होते, ते इकडून सुप्रिया सुळेंकडून झालेलं दिसलं नाही. त्या लोकसभेला करत होत्या पण त्या आज का नाही दिसल्या? कसं ते विधानसभेला फिरल्या नाही, पण एक हे विभाग की साहेब बी फिरायचे. मतदान असलं का साहेब बी फिरत होते, पण साहेब बी फिरलं नाही. एकंदरीत असं झालं की त्यांनी जे काही त्यांनी प्लॅन केला असेल सायलेंट राहून, म्हणजे वादळापूर्वी शांतता जी म्हणतो ना ती बी असू शकते. त्याच्यामुळे कसं आहे, साहेब फिरले ना आणि ताई फिरणार, ताई निघून गेला, त्याचा काय नियोजित दौरा होता आणि त्यात ते बिटकॉईनचा ते काय घोटाळ्याचा विषय वाईस तोही गाजला. त्यामुळं ताई तिकडे गेल्या. कारण की मी बऱ्याच लोकांशी बोललो आज बिटकॉईनच्या संदर्भात बरं का. म्हणजे तो कालपासूनचा सगळ्यात मला असं वाटतं की भाजपने दिलेला एक आपण म्हणू बेस्ट काउंटर अटॅक या सगळ्यामधला होता. पण ज्यावेळी मी लोकांशी बोललो ना सर, त्यावेळी मला हे जाणवलं की त्यांच्यापर्यंत ते पर्क्युलेटच झालेलं नाही आहे. म्हणजे लोकांना माहीत नाही की सुप्रिया सुळेंनी बिटकॉईनमध्ये काय केलेलं आहे. आणि याच्यावरती म्हणजे मला असं वाटतं की जो कॉल रेकॉर्डिंग सगळं जे होतं त्यावर नक्की त्यांचं म्हणणं काय, आणि मग त्या सुप्रिया सुळे भ्रष्टाचारी आहेत का, तर तशा पद्धतीने तो मुद्दा मला पर्क्युलेट झाला दिसला ना लोकांमध्ये. मी खूप लोकांशी बोललो. त्याचं कारण असं, भाजपला टायमिंग साधायचं होतं शहरी भागातलं, ह्या भागाशी त्याला देणं घेणं होतं भाजपला. पण ऐका, यातला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. शरद पवारांनी एका वाक्यात कचरा केला त्या विषयाचा, की जो व्यक्ती तुरुंगात होता त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा. एकाच वाक्यात त्यांनी विषय संपवला आणि मला वाटतं की त्याच वेळेस इथला विषय संपला. बारामतीत त्याचा काही इफेक्ट व्हायचं कारण नाही. आणि भाजपला त्याशी देणं घेणं नाही बारामतीशी. भाजपला मुंबईमध्ये किंवा भाजपला उच्चवर्गीय जो त्यांचा मतदार वर्ग आहे की जो आता त्यांच्यापासून दुरावतोय, त्यांना ते सांगण्यासाठी किंवा ह्यांचे पण किती पाय म्हणजे ह्याच्यात आहेत, मातीत आहेत किंवा चिखलात आहेत, हे दाखवायचा प्रयत्न केला होता.
परंतु त्याचा काही परिणाम होण्याचं कारण तसंच जर आपण समजलं आत्ताच जसं बाकीच्यांनी सांगितलं की गुलाबी रंगाचा किंवा काही इफेक्ट झाला नाही असं जर वाटत असेल आणि महिलांनी मतं दिली असतील तर अजितदादांचाही पक्षांतराचा काही परिणाम झाला नाही असंच समजावं लागेल ना. याचा अर्थ बारामतीला काय देणं घेणं नाही त्याचं. बारामतीला त्यांचा लोकप्रतिनिधी त्यांनी जे ठरवलेत त्याच्यानुसार त्यांना पाहिजेत. आणि याच्यातली राग आणि चीड काय तर गाव पुढाऱ्यांची. एक लक्षात घ्या, एक साधी सरळ गोष्ट आहे, अजित पवारांनी ही निवडणूक माझ्या माहितीप्रमाणे शेवटच्या 2 दिवसात फक्त अजित पवार म्हणून लढवली. लोकांना ती ॲप्रिशिएट झाली. अजित पवार गाव पुढाऱ्यांना घेऊन फिरले असते तर तोच दणका बसला असता. त्यांच्या निगेटिव्ह गेलं. हे जे वातावरण निवडणं म्हणतो आपण, हे अजित पवारांना पण माहिती आहे, शरद पवारांना पण माहिती आहे, आणि बारामतीला सगळ्या माहिती आहे. हे बघा, शेवटच्या सांगता सभेकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण शेवटच्या सांगता सभेत ना अजित पवार भावनिक झाले, ना अजित पवारांनी कोणावर टीका केली, ना शरद पवारांनी टीका केली. समजून घ्या तुम्ही. शरद पवार जर इतर मतदारसंघात म्हणजे जसं आंबेगावमध्ये म्हणाले, वाईमध्ये म्हणाले, इंदापूरमध्ये म्हणाले, माड्यामध्ये म्हणाले की गद्दारांना पाडा, तसा वाक्यप्रयोग त्यांनी बारामतीत का केला नाही? मग तर बाकीच्या एक्झॅक्टली मला त्या मुद्द्याकडे यायचं होतं की सांगता सभा कशा काय बघायच्या. सांगतो ना, बाकीच्या बाबतीत त्यांनी केला, बारामतीत का केला नाही? तुम्ही लक्षात घेतलं तर बारामतीची लोकसभेची निवडणूक सोडली तर आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीत पैसे वाटप झालं नाही. मतदारांनी कधी अपेक्षा ठेवली नाही. मतदार हे पवार कुटुंबावर प्रेम करतात. मग ते अजित पवार असू देत, शरद पवार असू देत किंवा सुप्रिया सुळे असू देत, याचा कुठेही तो इफेक्ट झाला नाही. शरद पवारांनी ते वाक्य न वापरण्याचं कारण त्याचा इम्पॅक्ट महाविकास आघाडीवर झाला असता. कारण रिव्हर्स स्विंग हे बारामतीत पवारांना जेवढे कोणी शिवाय घालतं तेवढा पवारांचा उमेदवार निवडून येतो मोठ्या मताने. मग ते जर धरलं तर शरद पवारांनी ते टाळलं, कारण शरद पवारांबरोबर ते 35 वर्ष आहेत. मग तुम्ही थेट त्यांच्यावरती एकदम अनुकुचीदार बोलणं किंवा टोकदार बोलणं मतदारांना पटलं नसतं. पण बघा, मला आठवतंय ज्यावेळी नारळ फोडायचा होता प्रचाराचा, पवारांचा एक फ्लो सुरू होता, भाषणात ते बोलत होते, अगदी एखाद्या क्षणी त्यांनी टॉन्ट पण मारला की आम्ही दुधाचे धंदे आणले, ते व्यवसाय केला, पण आम्ही दारूच धंदा नाही केला. इथपर्यंत ठीक चाललं होतं. अचानक पवारांनी, मला आठवतं की तो नॅपकिन घेतला आणि दादांची त्यांनी ॲक्शन केली. तिथपासून सुरू झालेला प्रवास, तिथपासून सुरू झालेला प्रचार, हे दादांचा काय म्हणू की दादांना अनुल्लेखाने त्यांनी टाळलेलं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक त्यांनी उल्लेख नाही केला? तिथपर्यंत कसं काय आला? काय झालं की शरद पवारांनी जी टीका केली ती संयमी आहे, त्याला आपण सुसंस्कृत टीका म्हणतो आपण. ठीक आहे की त्यांनी फारच एकदम अशी टीका केली नाही. परंतु लक्षात घ्या की एकतर्फी असणारी निवडणूक म्हणजे अजितदादांनाच निवडून द्यायचं असं जे लोकसभेला लोकांनी ठरवलं होतं, ती एकतर्फी असणारी निवडणूक मग चुरशीची काय झाली? हा टप्पा उलट आणखी कमी व्हायला पाहिजे होता, तो वाढत गेलाय. आणि ही चुरशीची निवडणूक बनत गेली. याला कारण ह्या गोष्टी आहेत की कुणीही संयत टीका केली आणि दुसरी गोष्ट जो विरोध आहे ना तो कायम राहिला. चलो, खूप खूप धन्यवाद. एक फायनल एक सगळ्यांचा कॉमन कॉल आपण असं घेऊ. मला प्लीज सगळ्यांनीच सांगा की तुम्हाला काय वाटतं पर्सनली, की दादा येतील की युगेंद्र पवार येतील? एक पटापट. माझं मत आहे की अजितदादा निवडून येतील आणि मताधिक्य मात्र कमी राहील. अजितदादा. माझं मत आहे की एकंदरीत पाहता लीड कमी होईल, पण सध्याच्या स्थितीला अजित पवार निवडून येतील. काय सांगता येत नाही. आत्ता काय सांगणं कठीण आहे. तिसरा ऑप्शन आहे. आता तर सांगू शकत नाही, पण एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी सांगायचा विसरला. आता आपली जी चर्चा चालू आहे विधानसभा या अगोदरच्या जर विधानसभा निवडणुका पाहिल्या जर एक वेगळी लाट असायची, पण बारामतीमध्ये आपण चर्चेला बसलोय, आता थंडीची लाट सुरू आहे असं जाणवतंय. दिग्गजांचं भवितव्य राजकीय मतं पेटून आता बंद झालंय, पण महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडल्या, राजकीय घडामोडी असतील, विजन असेल, विजनबद्दल चर्चा असेल, स्ट्रॅटर्जी असेल, आंदोलने असतील, याचा परिणाम ह्या मतदानामध्ये पाहायला मिळाला आहे. अशी चर्चा ऐकायला मिळाली. जो तरुण मतदार आहे यांच्यामध्ये देखील ती चर्चा पाहायला मिळाली. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तरुणांना देखील आपण ह्या मतदानाच्या दिवशी विचारात घेणं गरजेचं होतं. सुरुवातीला वाटायचा अजितदादाचा विजय होईल, आत्ता सांगू शकत नाही. दादा की अटीतटीची लढाई होणार आहे. तरुण मतदार आणि भाजप शिवसेना जे युतीमध्ये आहेत त्यांनी जर साथ दिली तर अजितदादाला लीडवर येतील. अन्यथा तरुण मतदारांनी योगेंद्र पवारांची पसंती दाखवलेली आहे असं माझा आढावा आहे. तरुण तिकडे आहे म्हणजे युगेंद्रकडे. ओके. हे बघा, फक्त 2च मुद्दे घेतो. बारामतीमध्ये मतदान जर शेवटचं म्हणजे 6 नंतरचं जर मतदान जास्त वाढलं अजित पवारांना फायदा होईल, पण एकंदरीत अजित पवार कमी मताधिक्यानं विजयी होतील असं एकंदरीत चित्र. मतदार कमी होईल, पण अजितदादा बारामतीचे उमेदवार. अजित पवार निवडून येतील. नाही काय सांगू शकत.
चला व्हेरी इंटरेस्टिंग. बघा, बारामतीचा एक्झिट पोल घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सगळे ज्येष्ठ पत्रकार आहेत, बऱ्याच वर्ष या तालुक्यात ते काम करतात. बरेच जण इथे वेगवेगळ्या वृत्तपत्र असतील, चॅनल असतील, या सगळ्याची ते जबाबदारी सांभाळतात. पण मला काय वाटतं, इतका दिवस आता बारामती सगळं फिरल्यानंतर बारामतीतले जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, हे वेगवेगळे फॅक्टर्स यावेळी पहिल्यांदाच दिसले. त्याचं कारण असं आहे की 35 वर्ष ही निवडणूक एकच व्यक्ती लढवत होता इथे. प्रत्येकी तुल्यबळ असं कोणी इथे नव्हतं. आणि ते पण स्थानिक काही लोक जरी असले, म्हणजे तावरेंनी एक निवडणूक लढवली आहे, इथले लोकल फॅक्टर्स जरी सगळे असले, तरी सुद्धा 35 वर्ष दादांनी अगदी कट्टुकट हा मतदारसंघ रिटेन केला. त्यामुळे बारामतीच्या मनात काय हे सांगणं किती अवघड होऊन बसलं शेवटच्या दिवशी सुद्धा, ते तुम्हाला आता कळत असले ह्या वर्षानुवर्ष काम केलेल्या पत्रकारांच्या बोलण्यातून सुद्धा. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, बारामतीचे दोन्ही नेते काका पुतणे किती स्मार्ट असले तरी इथला मतदार ना त्यांच्यापेक्षा स्मार्ट आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हर्डेसोबत मी ओमकार वाबळे, आज बारामतीतून.